गुड मॉर्निंग. तर निर्देशांक हे 12व्या अर्थशास्त्रातलं 6वं प्रकरण महत्त्वाचं आहे आणि याच्यामध्ये आपणाला बोर्ड परीक्षेला निश्चितपणे पडणारा प्रश्न जो आहे तो निर्देशांकाचे प्रकार स्पष्ट करा किंवा निर्देशांकाचं महत्त्व सांगा असा प्रश्न जो आहे तो आपणाला या ठिकाणी निश्चितपणे पडताना दिसतो. आपलं या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सुरुवातीला आपण पाहिल्याप्रमाणे निर्देशांक म्हणजे काय, तर निर्देशांक हा अर्थशास्त्रामध्ये वापरलं जाणारं सर्वात महत्त्वाचं संख्याशास्त्रीय साधन आहे. निर्देशांक म्हणजे एका ठराविक कालावधीत चलामधील बदल किंवा चलांच्या समुदायातील बदल मोजण्यासाठीचं ते एक साधन आहे. निर्देशांकाच्या साहाय्याने आपणाला किमतीमध्ये, वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये कोणत्या प्रकारचा बदल झालेला आहे ते आपणाला समजते. आता उदाहरणार्थ बघा, वस्तूमधील 2015ची किंमत तुम्हाला 100 रुपये दिलेली आहे आणि 2020मध्ये तिची 150 रुपये किंमत दाखवलेली आहे. तर किमतीमध्ये जी वाढ झालेली आहे, बदल झालेला आहे, तो 50% बदल जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला दिसून येतो. तर निर्देशांकाच्या साहाय्यानं वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये कशा प्रकारचा बदल झालेला आहे ते तुमच्या सहजपणे लक्षात येईल. बघा, निर्देशांकामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत की जे तुम्ही चांगले लक्षात ठेवलेच पाहिजेत. निर्देशांक हे संख्याशास्त्रीय साधन आहे. बघा, निर्देशांक हा एक संख्याशास्त्रीय साधन आहे. जो निर्देशांक एका चलाच्या साहाय्याने काढला जातो त्याला एकीकृत निर्देशांक म्हणतात आणि जो निर्देशांक चलाच्या गटाच्या साहाय्याने काढला जातो त्याला संयुक्त निर्देशांक असे म्हणतात. तर एकीकृत निर्देशांक आणि हा संयुक्त निर्देशांक हे 2 पॉईंट पण तुम्ही चांगले लक्षात ठेवा. कोणत्याही प्रकारचा निर्देशांक काढण्यासाठी मूळ वर्ष जे आहे ते पण महत्त्वाचं आहे. बघा, मूळ वर्ष गृहीत धरलं जातं. आता हे जे मूळ वर्ष जो आहे त्या मूळ वर्षाचा किंमत निर्देशांक जो आहे तो नेहमी 100 गृहीत धरला जातो. मूळ वर्षाचा निर्देशांक किती असतो तर 100. तर निर्देशांकाचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की सुरुवातीच्या भागातला की निर्देशांक हे संख्याशास्त्रीय साधन आहे आणि जो निर्देशांक एका चलाच्या साहाय्यानं काढला जातो त्याला एकीकृत निर्देशांक, जो निर्देशांक चलाच्या गटाच्या साहाय्यानं काढला जातो त्याला संयुक्त निर्देशांक असं म्हटलं जातं. आणि निर्देशांक काढण्यासाठी मूळ वर्ष गृहीत धरावं लागतं आणि मूळ वर्ष हे फार तर चालू वर्षाच्या पाठीमागचं 4-5 वर्षापर्यंत ते मूळ वर्ष असू शकतं आणि हे जे मूळ वर्ष जे आहे त्या मूळ वर्षाचा निर्देशांक 100 गृहीत धरला जातो. सध्या मूळ वर्ष कोणतं आहे? भारताचा विविध वस्तू आणि सेवांचा किमतीचा निर्देशांक काढण्यासाठी सध्या जे मूळ वर्ष जे गृहीत धरलेलं आहे ते 2011-12 हे मूळ वर्ष निर्देशांक काढण्यासाठी गृहीत धरलेलं आहे. निर्देशांकाचे महत्त्वाचे प्रकार जे आहेत ते 4 आहेत. बघा, आणि हे 4 प्रकार चांगले लक्षात ठेवा. निर्देशांकाचे प्रकार स्पष्ट करा असा आपल्याला 4 मार्काला प्रश्न याच्यावरती पडू शकतो. तर त्यामध्ये पहिला महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो म्हणजे प्रकार किंमत निर्देशांक. तर हा जो किंमत निर्देशांक म्हणजे काय, तर वस्तूच्या किमतीतील, बघा सहजपणे व्याख्या लक्षात राहिली पाहिजे, वस्तूच्या किमतीतील सामान्य बदलाचं मापन हा निर्देशांक करतोय. 2 भिन्न कालावधी दरम्यान किंमत पातळीची तुलना केली जाते. जसं की बघा, आपण उदाहरणामध्ये पाहिलेलं आहे, 2015मध्ये त्या वस्तूची किंमत या वस्तूची किंमत 100 रुपये होती आणि 2020मध्ये 150 रुपये झालेली आहे आणि या 2 कालावधीतील किंमत बदलाची तुलना जी आहे ती या ठिकाणी करता आपणाला या निर्देशांकाच्या साहाय्यानं करता येते. जसं की किंमत त्या उदाहरणामध्ये आपण पाहिलं होतं की 50% किमतीमध्ये बदल झालेला आहे. दुसरा जो आहे प्रकार तो संख्यात्मक किंवा प्रमाणबद्ध निर्देशांक. अर्थव्यवस्थेच्या उत्पादनातील किंवा उत्पादनाच्या भौतिक प्रमाणातील बदल मोजण्यासाठी हा संख्यात्मक निर्देशांक जो आहे तो उपयुक्त आहे. म्हणजे गेल्या वर्षी वस्तू आणि सेवांचं उत्पादन किती झालं, चालू वर्षी वस्तू आणि सेवांचं उत्पादन किती झालेलं आहे, 4 वर्षापूर्वी वस्तू आणि सेवांचं उत्पादन किती झालेलं आहे, हा जो उत्पादनातील बदल जो आहे तो बदल या संख्यात्मक किंवा प्रमाणबद्ध निर्देशांकाच्या साहाय्याने आपल्याला मोजता येतोय. उदाहरणार्थ कृषी उत्पादन असेल, औद्योगिक उत्पादन असेल, त्याच्यामध्ये बदल जो आहे तो कशा पद्धतीनं झालेला आहे. शेतीचं उत्पादन 2019-20मध्ये किती झालं, 2020-21मध्ये किती झालं, 17-18मध्ये किती झालं आणि
त्याबाबतचा निर्देशांक जो आहे तो वाढलेला आहे का घटलेला आहे हे आपल्याला संख्यात्मक निर्देशांकाच्या साहाय्यानं सहजपणे मोजता येते. तिसरा प्रकार जो आहे तो मूल्य निर्देशांक किंवा मूल्य निर्देशांक. हा जो मूल्य निर्देशांक जो आहे तो काढायचा कसा काढला जातो तर किंमत व परिमाण याचा गुणाकार करून मूल्य निर्देशांक काढला जातो. त्यासाठी इथं पी आहे बघा, पी प्राईस आणि क्यू क्वांटिटी. तर प्राईस आणि क्वांटिटी यांचा गुणाकार करून हा जो मूल्य निर्देशांक जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी काढता येतो आहे. तर मूल्य निर्देशांक हा चलाच्या मूल्यातील बदलाचे रुपयाच्या स्वरूपातील मूल्यमापन जो आहे तो या ठिकाणी तो करताना दिसतो आहे. आणि हा जो मूल्य निर्देशांक जो आहे तो मूल्य निर्देशांकाच्या साहाय्यानं आपणाला वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये बदल जो आहे तो कशा पद्धतीनं होत गेलेला आहे ते सहजपणे त्या ठिकाणी लक्षात येते. चौथा निर्देशांकाचा प्रकार जो आहे विशिष्ट हेतू निर्देशांक. आता काही निर्देशांक जे आहेत ते विशिष्ट हेतू समोर ठेवून तयार केले जातात. उदाहरणार्थ आयात निर्यातीच्या बाबतचा निर्देशांक तयार करायचा असेल तर तो आयात निर्यात निर्देशांक, श्रम उत्पादकता निर्देशांक, शेअर किमतीचा निर्देशांक, म्हणजे जे निर्देशांक विशिष्ट हेतूने तयार केले जातात त्याला म्हटलं जातं विशिष्ट हेतू निर्देशांक. तर निर्देशांकाचे हे 4 प्रकार जे आहेत ते तुमच्या सहजपणे लक्षात राहतील. किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक, मूल्य निर्देशांक, विशिष्ट हेतू निर्देशांक. याशिवाय निर्देशांकाचे काही प्रकार जे आहेत ते पण तुमच्या लक्षात असावेत. स्क्रीनवरती तुम्हाला दिसते बघा, ग्राहक किंमत निर्देशांक, घाऊक किंमत निर्देशांक, कृषी उत्पादनाचा निर्देशांक, औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक, सेवा निर्मितीचा निर्देशांक, आयात निर्यात निर्देशांक आणि मानव विकास निर्देशांक. त्याच्यानंतर हा जो निर्देशांक जो आहे तो निर्देशांक त्याचं महत्त्व काय, निर्देशांकाचं अर्थशास्त्रातलं महत्त्व काय याच्यावरती पण आपणाला 4 मार्काला प्रश्न जो आहे तो पडू शकतो. जसं की निर्देशांकाचे प्रकार सांगा याच्यावरती प्रश्न पडतोय, तसं निर्देशांकाचे अर्थशास्त्रातील महत्त्व स्पष्ट करा या दृष्टिकोनातून सुद्धा 4 मार्काला प्रश्न पडतोय. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला पॉईंट जो आहे धोरण ठरवणं. आता धोरण ठरवण्याचं काम कोण करतं? सरकार. केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, तर सरकारला धोरण ठरवण्यासाठी निर्देशांक जो आहे तो महत्त्वपूर्ण आहे. मग शेतीविषयक धोरण असेल, औद्योगिक धोरण असेल, मजुरीचं धोरण असेल, कर्मचारी वर्गाला महागाई भत्ता सरकारला दरवर्षी द्यावा लागतो, वर्षातून 2दा महागाई भत्ता दिला जातो. तर तो महागाई भत्त्याचा दर ठरवण्यासाठी निर्देशांक जो आहे तो उपयुक्त आहे. दुसरं त्याचं महत्त्व जे आहे कल आणि प्रवृत्तीचा अभ्यास या निर्देशांकाच्या साहाय्यानं केला जातो. मग उत्पादनाच्या किमती वाढत चाललेल्या आहेत का घटत चाललेल्या आहेत, आयात निर्यातीचा कल कशा प्रकारचा आहे, हे जी आर्थिक चलं जी आहेत या चलातील बदल मोजण्यासाठी निर्देशांक महत्त्वपूर्ण आहे. उदाहरण दिले बघा की गेल्या 5 वर्षापासून औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक तपासून सरकार महत्त्वपूर्ण निष्कर्ष जे आहे ते काढू शकतं. म्हणजे कल आणि प्रवृत्तीचा अभ्यास करण्यासाठी सरकारला निर्देशांक महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यानंतर त्याचं पुढचं महत्त्व जे आहे भविष्यकाळातील आर्थिक घडामोडीचा अंदाज. निर्देशांकाच्या साहाय्यानं आपण भविष्यकाळाचा सुद्धा वेध घेऊ शकतो. भूतकाळ आणि वर्तमान काळातील आर्थिक घटनांचा विश्लेषण करून त्याच्या आधारे भविष्यकाळातील आर्थिक घडामोडीचा अंदाज पण या निर्देशांकाच्या साहाय्यानं आपणाला व्यक्त करता येतो. आणि त्याच्यासाठी आयात निर्यातीशी संबंधित उपलब्ध माहितीच्या आधारे भविष्यकाळातील अंदाज जो आहे तो आपणाला व्यक्त करता येतो. उदाहरणार्थ गेल्या 5 वर्षातील आपलं आयात आणि निर्यातीचं देशाची स्थिती पाहिली तर भविष्यकाळात पुढील वर्षी आयात निर्यातीची बाब जी आहे ती कशा प्रकारची स्थिती राहू शकेल याविषयीचा अंदाज जो आहे तो आपणाला या निर्देशांकाच्या साहाय्यानं काढता येतो. पुढचं महत्त्व आहे त्याचं चलनवाढीचं मोजमाप. अर्थव्यवस्थेमध्ये चलनवाढीची समस्या जी आहे ती सतत निर्माण होत असते आणि ज्यावेळी चलनवाढीची समस्या अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होते त्यावेळी निश्चितपणे महागाई वाढत असते. तर निर्देशांकाच्या साहाय्यानं ज्यावेळी आपण त्याचा वापर करतोय त्या निर्देशांकाच्या वापराच्या वेळोवेळी होणाऱ्या किंमत पातळीतील बदल जो आहे तो मोजण्यासाठी या निर्देशांकाचा वापर केला जातो आहे. आणि ज्याचा उपयोग सरकारला चलनवाढ झाली असेल म्हणजे महागाई जर वाढली असेल तर त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी निर्देशांक हा एक महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी आहे. त्यानंतर 5वं महत्त्व जे आहे निर्देशांकाचं
आर्थिक माहिती वास्तव स्वरूपात सादर करण्यासाठी हा निर्देशांक अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तर ही जी आकडेवारी जी आहे, विविध क्षेत्रातील आकडेवारी, अर्थव्यवस्थेमध्ये 3 महत्त्वाची क्षेत्रं असतात, प्रथम क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र. तर अर्थव्यवस्थेची परिपूर्ण माहिती जी आहे, आकडेवारी जी आहे ती सादर करून चलन फुगवटा कमी करणे म्हणजे मूळ माहितीत तडजोड करणे होय. आणि ह्या निर्देशकाच्या साहाय्यानं वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये बदल कशा पद्धतीने झालेला आहे, वेतन बदल जो आहे तो कशा पद्धतीनं झालेला आहे आणि त्याच्यामध्ये काय तडजोड करता येऊ शकते, हे निर्देशांकाच्या साहाय्यानं सहजपणे नियोजन करणारे जे आहेत, नियोजनकर्ते जे आहेत म्हणजे सरकार जे आहे त्याला ती माहिती त्या ठिकाणी उपयुक्त ठरू शकते. आणि यामुळं आर्थिक माहिती जी आहे ती वास्तव स्वरूपात स्थिर किमतीला म्हणजे जी किंमत फुगलेली आहे, वाढलेली किंमत आहे, त्या किमतीचं आर्थिक चित्र समोर न येता स्थिर किमतीला आर्थिक चित्र कशा पद्धतीचं आहे त्याची माहिती जी आहे ती सरकारला सहजपणे त्या ठिकाणी उपयुक्त ठरू शकते. आणि त्याच्यानंतरचा जो महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो म्हणजे निर्देशांकाची रचना. प्रत्यक्षात निर्देशांक जो आहे तो कशा पद्धतीनं तयार केला जातो, तर निर्देशांकाची रचना स्पष्ट करा, यावर पण 4 मार्काला आपल्याला प्रश्न पडतोय. आणि मी इथं तुम्हाला IMP केलं आहे बघा, म्हणजे हा पॉईंट जो आहे तो अतिशय महत्त्वाचा, याच्यावरती प्रश्न तुम्हाला निश्चितपणे पडू शकतो. निर्देशांक म्हणजे काय ते सांगून निर्देशांकाची रचना स्पष्ट करा, हा प्रश्न जो आहे तो निश्चितपणे तुम्हाला बोर्डाला पडू शकतो. आणि त्यासाठी निर्देशांकाचं प्रास्ताविक तुम्हाला करता आलं पाहिजे. निर्देशांक हे अर्थशास्त्रातील सर्वाधिक वापरलं जाणारं ते एक साधन आहे. आणि त्याच्यानंतर निर्देशांकाची व्याख्या लिहा. निर्देशांक ही संख्यांची अशी शृंखला आहे की जिच्या आधारे काल व स्थान पदमालेतील बदलाचं मापन करता येतं. आणि त्यानंतर हा जो निर्देशांक जो आहे तो प्रत्यक्षात कसा तयार करता येतो, निर्देशांक कसा तयार करावा, त्याचे टप्पे कोणते आहेत, निर्देशांकांची रचना कोणती आहे, तर त्यातला हा पहिला पॉईंट. किंमत निर्देशांकांचा हेतू म्हणजे निर्देशांक तयार करत असताना जो किंमत निर्देशांक आपण तयार करणार आहे त्याचा हेतू आपणाला माहीत असला पाहिजे. आता किंमत निर्देशांकाचा हेतू निर्देशांक तयार करण्यासाठी असणारा बाह्य भाग, त्याची व्याप्ती, तसेच कोणता बदल मोजायचा आहे याचा स्पष्ट फलदायी निर्णय आपण जो आहे घेतला पाहिजे. कोणी घेतला पाहिजे? जो कोणी हा निर्देशांक तयार करणारा आहे त्यांनी त्या निर्देशांकाचा हेतू जो आहे तो हेतू स्पष्ट त्याचा असला पाहिजे. दुसरा याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो म्हणजे हा जो निर्देशांक जो आहे तो तयार करण्यासाठी मूळ वर्षाची निवड. आणि हे जे मूळ वर्ष जे आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे बघा. आणि तुम्हाला मी सांगितलं बघा की मूळ वर्षाची निर्देशांक जो आहे तो नेहमी किती गृहीत धरला जातो? 100. ज्यावेळी आपण प्रत्यक्षात निर्देशांक तयार करू त्यावेळी तुमचे ते लक्षात येईल. तर मूळ वर्षाला संदर्भ वर्ष असंही म्हणतात आणि ज्याची तुलना जी आहे ती सर्वसाधारण वर्षाशी केली जाते. आणि हे जे मूळ वर्ष जे आहे ते निवडताना ते योग्य प्रकारे त्या वर्षाची निवड करावी. ते वर्ष सर्वसाधारण असावं. त्या वर्षामध्ये दुष्काळ, महापूर, अतिवृष्टी यासारख्या समस्या त्या वर्षामध्ये झालेल्या नसाव्यात. आणि म्हणजे त्या वर्षामध्ये त्या विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवांची किंमत जी आहे ती जनरल किंवा सामान्य किंमत त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. जसं की सध्या बघा 2011 ते 2012 हे सध्या मूळ वर्ष जे आहे ते त्या ठिकाणी गृहीत धरलं जाते. सध्याचं मूळ वर्ष जे आहे ते 2011-2012. पूर्वी 1999 ते 2000 हे मूळ वर्ष होतं. त्यानंतर 2004-05 हे मूळ वर्ष झालं. आणि सध्या 2011-2012 हे मूळ वर्ष जे आहे ते त्या ठिकाणी गृहीत धरलं जाते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पॉईंट जो आहे तो म्हणजे वस्तूची निवड. निर्देशांक तयार करण्यासाठी योग्य प्रकारच्या वस्तू आणि सेवांची निवड करणं आवश्यक आहे. कारण किंमत निर्देशांकाच्या निर्मितीमध्ये प्रत्येक वस्तूचा समावेश करणं अशक्य आहे. आणि निवडल्या जाणाऱ्या वस्तूमध्ये लोकांची अभिरुची, सवयी, चालीरीती, प्रतिनिधित्व कशा प्रकारचं आहे याची माहिती जी आहे ती निर्देशांक जो कोणी तयार करतोय त्याला ती माहिती असली पाहिजे. आणि त्याचे योग्य परिणाम दिसण्यासाठी केवळ प्रमाणित वस्तूंचा समावेश केला पाहिजे. सर्वच वस्तूंचा समावेश निर्देशांक तयार करण्याची गरज नाही. योग्य वस्तूंच्या किंवा प्रमाणित वस्तूंच्या की ज्या वस्तूंचा बहुसंख्य वापर मोठ्या प्रमाणावरती केला जातोय अशाच वस्तू किंवा सेवांची निवड त्या ठिकाणी केली पाहिजे. त्यानंतर चौथा स्टेप जो आहे वस्तूच्या किमतीची निवड.
निर्देशांक तयार करण्यासाठी जी वस्तू निवडलेली आहे त्या वस्तूची किंमत जी आहे ती किंमत एकाच बाजारात दुकान परतवे किंवा स्थान परतवे बदलण्याची शक्यता असते. शहरामध्ये एका भागात एका ठिकाणी त्याची किंमत, त्या वस्तूची किंमत वेगळी आणि त्या शहराच्या दुसऱ्या भागात गेली तर त्या वस्तूची किंमत कमी किंवा जास्त असण्याची शक्यता असते. तर निर्देशांक तयार करत असताना किमतीमध्ये अचूकता येण्यासाठी योग्य स्थळाची, योग्य दुकानाची निवड करावी. म्हणजेच प्रातिनिधिक स्थळ आणि योग्य प्रकारच्या व्यक्तीची निवड त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. त्यानंतर 5वा टप्पा जो आहे योग्य सरासरीची निवड. निर्देशांकाची रचना तयार करत असताना सरासरी काढण्याची अनेक प्रकारची सूत्र आहेत. तर त्याच्यामध्ये हे एक अंकगणितीय मध्याचा वापर जो आहे तो जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावरती केला जातो. प्रत्यक्षात ज्यावेळी निर्देशांक आपण तयार करू त्यावेळी तो कसा तयार केला जातो, त्याचं सूत्र काय, हे आपल्या पुढच्या टॉपिकमध्ये लक्षात तुम्हाला चांगल्या पद्धतीने येईल. आणि शेवटचा मुद्दा जो आहे तो म्हणजे योग्य भाराची निवड. आता योग्य भार जो आहे, निर्देशांक तयार करत असताना विविध वस्तूंना वेगवेगळे भार द्यावे लागतात. कारण सर्वच वस्तू काही समान महत्त्वाच्या नसतात. काही जास्त महत्त्वाचे असतात, काही कमी महत्त्वाच्या वस्तू असतात आणि त्यासाठी त्यांना संख्यात्मक भार आणि मूल्य भार जो आहे तो द्यावा लागतो. प्रत्यक्षात आपण निर्देशांक तयार करत असताना हा भार जो आहे तो कशा पद्धतीने दिला जातो आहे हे तुमच्या सहजपणे त्या ठिकाणी लक्षात येईल. आणि शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे योग्य सूत्राची निवड. हा जो निर्देशांक जो आहे तो तयार करत असताना निर्देशांक तयार करण्याची सूत्र जी आहेत ती 2-3 प्रकारची आहेत. तर त्यातल्या योग्य प्रकारच्या सूत्राची निवड जी आहे ती आपण करावी लागते आणि त्या सूत्राचा वापर करून आपण निर्देशांक जो आहे तो तयार करू शकतो. योग्य सूत्राची निवड हा निर्देशांकाचा हेतू आणि आकडेवारी कशा पद्धतीने तुम्ही मिळवलेली आहे, आकडेवारीची उपलब्धता कशा पद्धतीची आहे याच्यावरती तो निर्देशांक त्या ठिकाणी अवलंबून आहे. तर निर्देशांक म्हणजे काय आणि निर्देशांकाची रचना स्पष्ट करा म्हटलं की तुम्हाला हे 5-7 मुद्दे जे आहेत ते सहजपणे तुम्हाला त्या ठिकाणी सांगता आले पाहिजेत. किंमत निर्देशांकाचा हेतू, मूळ वर्षाची निवड, वस्तूची निवड, वस्तूच्या किमतीची निवड, योग्य सरासरीची निवड, योग्य भाराची निवड आणि योग्य सूत्राची निवड. आणि त्याच्यानंतर बघा तुम्हाला स्क्रीनवरती काही ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. हे प्रश्न वाचून तुम्ही ते याची उत्तरं जी आहेत, त्या प्रश्नाची उत्तरं जी आहेत ती तुम्ही सहजपणे शोधू शकता. हे जे तुम्हाला PDF दिलेली आहे त्याच्या आधारे जे लेक्चर झालेलं आहे त्याच्यावरून तुम्हाला याच लेक्चरवर आधारित असणारे हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही सोडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा, त्याचा तुम्हाला फायदा होईल. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण निर्देशांक म्हणजे काय, निर्देशांकाचे प्रकार आणि निर्देशांकाची रचना कशा पद्धतीने केली जाते हा भाग तुम्हाला सहजपणे लक्षात आला असेल. ओके, थँक्यू.